सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसवर मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि या मोर्चात आमच्या द्राक्ष बेदाणा फूल उत्पादकांच्या मागण्या आम्ही अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागावा, चीनच्या द्राक्षाला आयात कर 100% करा, बेदाण्याची नेपाळ मार्गे द्राक्षाची चीनची तस्करी होती, चोरून माल येतो तो थांबवावा केंद्र सरकारनं, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला अनुदान द्यावं, ट्रॅक्टर इलेक्ट्रिक बाजारात उपलब्ध करावा। आमची पुढची मागणी अशी असणार आहे की 2,4-D सारख्या तणनाशकावर बंदी आणावी, सांगली आणि श्रीगोंदा येथे निर्यात केंद्र ICD पोर्ट उभा करावं की जेणेकरून फळ आणि शेतीच्या मालाला निर्यातीसाठी चालना मिळेल। आमची पुढची मागणी आहे की कृत्रिम फुलावर बंदी आणावी आणि त्याच्या पुढची फुलासाठी की लग्न समारंभात जिथं अक्षता म्हणून अन्नधान्याच्या तांदळाची मुठ्ठी नासाडी केली जाते ती थांबवावी शासनानं। त्या ठिकाणी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आपण अक्षता म्हणून त्या द्याव्यात की जेणेकरून गुलाबाचं फुल हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि तिथं आम्ही शेतकरी अन्नदाते अन्न निर्माते आहे आणि असा अन्नाची नासाडी तांदळाची करणं हे काय आम्हाला शेतकऱ्याला योग्य वाटत नाही। शासनाने त्याच्यावर पण बंदी आणावी आणि आमच्या ह्या अशा 10 ते 11 मागण्या जवळजवळ काय अनुदानाच्या असतील मागण्या असतील, ह्या आमच्या मागण्या शासनानं मान्य केल्या पाहिजेत। आम्ही यासाठी ही तिसरं आंदोलन आमचं आहे आणि चायनाची द्राक्षे 3,000 कंटेनर आली, आणखी 2 वर्षात भारतीय द्राक्ष शेती संपवल चायना, म्हणून हा आम्ही आक्रोश मोर्चा काढतोय कायम। अजून सुद्धा वेळ पडली तर पुढल्या वर्षी आम्ही दिल्लीत जंतर मंतर गाठू, पण थांबणार नाही, कारण आम्हाला द्राक्ष शेती वाचवायची आहे। आता द्राक्ष शेतीच्या माध्यमातून आता ह्या शासनाला जवळजवळ 6,500 कोटीचं परकीय चलन मिळतं, फुलाच्या शेतीला चालना दिली तर अजून परकीय चलन मिळेल आणि आम्हाला जर सुरक्षित केलं तर आम्ही 10,000 कोटी रुपयेपर्यंत परकीय चलन मिळवून देऊ। ह्यासाठी केंद्र शासन राज्य शासनानं आमच्या सततच्या मोर्चा काढायला लावून आमचा अंत बघू नये, ह्या एवढ्या मोर्चावर सगळ्या मागण्या मान्य कराव्यात। आमच्या ह्या मागण्या त्रासदायक नाहीत, शासनाला सहज मान्य केल्या तर फायद्याच्याच आहेत आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।